रोज रोज रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती नवीन डिझाईन काढू हा विचारही तुम्हाला येत असेल तर चला मग तुमच्यासाठी मी आज घेऊन आली आहे सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन. तर वेळ न घालवता स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे आपली 4x4 डॉट्स रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 4x4 डॉट टाकून घेतलेले आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये बरोबर अंतर घेऊन आपण डॉट काढलेत आणि बोटाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून वरती थोडा असा येलो कलर टाकून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला लूक छान येतो. तर बघा बरोबर मधले डॉट आपण जॉईन करून घेणार आहोत. 2-2 चारही बाजूने आपण हे डॉट जॉईन केलेत. जसे की एक प्लसचं सिम्बॉल तयार झाले. अगदीच तुम्ही ही रांगोळी घरासमोर किंवा जरा जास्त जागा असेल तिथे अंगणामध्ये काढू शकता. नक्कीच सुंदर दिसते. आणि बाजूचे एक डॉट होते तेही आपण रेषा मारून जोडून घेतले आणि त्या रेषांवरती छोटी अशी ग्रीन कलरने पाने काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण सर्व पाने काढून घेतलेली आहे आणि बाजूलाच रेषांच्या वरती आपण अशा 3-3 रेषा मारून घेणार आहोत अगदीच चारही बाजूने. राही रंगोली चॅनलवर नवीन असा तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करायलाही विसरू नका. तर अशा छोट्या आणि सुंदर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. एकदा नक्कीच जाऊन बघा. तर बघू शकता आपण चारही बाजूनी 3-3 अशा रेषा मारून वरती एक रेड आणि येलो कलरचे डॉट देऊन घेतलेत. आणि मध्ये सुद्धा आपण जी रिकामी जागा आहे तिथेही ऑरेंज कलरने एक फूल बनवून घेणार आहोत. तर आपण चारही बाजूने डॉट टाकून घेतलेत. बोटाने थोडेसे ते प्रेस करून एक फुलाचा असा शेप तयार करून घेणार आहोत. अगदीच अशी भरगच्च दिसणारी ही रांगोळी आहे. आणि मध्ये छोटे असे व्हाईट डॉट टाकून घेतलेत. ऑरेंज कलरच्या मध्ये आपण थोडे असे येलो कलरचा डॉट देऊन घेतलात. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा फायनल सुंदर लूक तयार झालेला आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. बघूया आता 2 नंबरची रांगोळी. अगदीच ही सिंपल रांगोळी डिझाईन आहे. एक व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण ट्रायंगल टाईप रेषा मारून घेतलेल्या आहे. जसे की एक त्रिकोणाचा शेप आहे आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूनी असे छोटे तुरे काढून घेणार आहोत. अगदीच सोपी रांगोळी आहे. कोणीही काढू शकेल अशी. छोट्या जागेतील मंदिरासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकता. आणि तिन्ही कोपऱ्यांना जागा होते तिथे आपण एक असं पान काढून घेणार आहोत. तुऱ्यांच्या वरती आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती रेषा मारून घेणार आहोत. तर आपल्याला ही मालिका पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन आपण एक फूल बनवून घेणार आहोत. मध्ये छोटे असे ग्रीन कलरचे सुद्धा डॉट देऊन घेतलेत आणि बरोबर मध्ये एक ऑरेंज कलरचा डॉट दिला. त्यामुळे अतिशय सुंदर असा लूक फुलाला तयार झाला. तर बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा अगदीच फक्त व्हाईट कलरनेही रांगोळी काढू शकता तरी छान दिसते. आणि पानांच्या बाजूलाच आपण
एक ऑरेंज कलरचा डॉट टाकून पानांमध्ये सुद्धा लाईट असा मेहंदी कलर भरून घेतलेला आहे. पानांवरती सुद्धा आपण एक छोटा असा तुरा काढून घेणार आहोत. तर ही एक फ्री हँड रांगोळी टाईप आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही शेप, आकार, पाने, फुले काढू शकता. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. तर कशी वाटली नक्कीच सांगा. आता बघूया आपण 3 नंबरची लक्ष्मी चरण अगदीच छोटीशी रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे, त्यानिमित्त आपण ही एक छोटीशी लक्ष्मी पाऊल रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण रेड आणि येलो कलरचे 2-2 डॉट देऊन घेतलेत आणि पेन्सिलच्या साहाय्याने बरोबर असा राऊंड शेप, एक पाऊलचा शेप तयार करून घेतला आणि वरतीच बोटेसुद्धा काढून घेतलेली आहेत. आणि बाजूलाच आपण व्हाईट कलरने 2-2 अशा रेषा मारून घेतल्या आणि खाली रिकामी जागा दिसते तिथे आपण एक फूल बनवून घेणार आहोत. मध्ये अगदी छोटी छोटी असा ग्रीन कलर टाकून घेतला आणि रेषांच्याच बाजूला आपण एक स्वस्तिक काढून घेणार आहोत. अगदीच तुम्ही ही छोट्या जागेत काढण्यासाठी छोटीशी रांगोळी आहे. सोपी पद्धत आहे लक्ष्मी पाऊल काढण्याची. स्वस्तिकमध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे एक डॉट देऊन घेतला. तर आपला हा फायनल लूक तयार झाला. तर बघूया आता 4 नंबरची देवघरासमोरील छोटीशी रांगोळी. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने रेषा मारून त्यावरती अगदी अशी पाने काढून घेणार आहोत. अगदीच वेळ नसेल घाई गडबडीत काढण्यासाठी छोटीशी रांगोळी आहे. ही रांगोळी तुम्ही व्हाईट कलरने सुद्धाही काढू शकता. आणि खाली सुद्धा आपण त्या रेषेच्या खालीच बरोबर छोट्या छोट्या असं अंतर कमी करत रेषा मारून घेतल्या. त्यावरतीच रेड आणि येलो असे अल्टरनेट डॉट देऊन घेणार आहोत. बघू शकता त्यामुळे सुंदर असा लूक तयार झालेला आहे. आणि पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन मोरपिसी कलर टाकून घेतला. बाजूलाच तिन्ही बाजूनी 3-3 डॉट देऊन घेणार आहोत. तर आजचा पूर्ण भाग बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच छोट्या छोट्या आणि नवीन रांगोळी बघण्यासाठी राई रंगोळी चॅनलला एकदा व्हिजिट नक्कीच करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.